दंडवत पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 71। भगवो उदग्रहिणी के उभया जैत्य, म्हणजे भगवो उदग्रहिणीये उभया जैत्य, म्हणजे दोन संन्यासी यांना विजयपथ, म्हणजे दोघांचा जय झाला म्हणून त्यांना घोषित करणे। दोघंही विजय झाले म्हणून त्यांना घोषित करणे। कोणी पराजित नाही आहे, दोघंही विजयी झाले। नाही तर हार जीत असते की नाही, एक हारते एक जिंकते। हार म्हटलं तर जितले महत्त्व नाही, जीत म्हटलं तर हारले महत्त्व नाही। जो हारीन तरच तो समोरचा जिंकीन, पण याच्यात तसं नाही। या लीळेचा अर्थ आहे की दोन्ही संन्यासांना विजयी घोषित करणे, दोघंही विजयी झाले। भगवो म्हणते जी संन्यासी, एका गावा गोसावी विजय केले, तव दोघा संन्यासी यासी उघाणी होत होती। स्वामी एका गावात गेले, तर त्या गावात गेल्यानंतर भगवो म्हणजे दोन भगव्या कपड्याचे संन्यासी, दोन संन्यासी होते। तव दोघा संन्यासिया उघाणी होत होती। उघाणी म्हणजे चर्चासत्र, आध्यात्मिकवर याच्यावर आपलं दोघांचं चर्चा चालू होती। गोसावी सभ्य झाले, त्या दोघांची चर्चा चालू होती। हा म्हणे अमुक, तर तो म्हणे ढमुक, तो म्हणे टमुक, तर हा म्हणे अमुक, यांची दोघांची चर्चा चालू होती। आणि दोघांचं संभाषण चालू असताना तिथं स्वामी पोचले। गोसावी सभ्य झाले, गोसावी सभ्य झाले म्हणजे त्या दोघांची जी सभा चालू होती त्या सभेचे सभाध्यक्ष स्वामी झाले। सभ्य म्हणजे सभाध्यक्ष। तेही बोलो आदरिले, एको एका ते अडी तो उगार आहे। हा त्याला प्रश्न विचारे, हा त्याला प्रश्न विचारला की त्याला दुसऱ्याला जर शास्त्राचा जर अर्थ नाही समजला, त्याला उत्तर जर नाही आलं, तर तो तोंडाकडे पाहिजे स्वामीच्या। पण ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर नाही आलं, यानं विचारलं, त्याला नाही आलं, मग आता तो काय करीन, तो स्वामीच्या तोंडाकडे पाहिजे। तो उगार आहे गोसावी यांचे मुखाची वास पाहे। आता त्याला उत्तर येत नव्हतं, तो चुप बसे आणि स्वामीच्या तोंडाकडे पाहे। आणि गोसावी म्हणती, हे तुम्हा जाणत असा की, ते तुम्हा येत असे की, तुमचे स्थळ ऐसे की, आणि ते अशी स्फूर्ती होय, येतुले आणि तो ये राहते अडी। त्याला येत नव्हतं, तो आता विचार करे आता कसं करायचं, तो स्वामीच्या तोंडाकडे पाहे। मग स्वामीच्या तोंडाकडे पाहिल्यावर स्वामी काय म्हणत, आणि गोसावी म्हणती, तो गोसावीच्या फक्त तोंडाकडे पाहता, मी कसं करू काय करू विचारत पडलं। समोरच्यानं प्रश्न विचारला, आपल्याला काही येत नाही, आपण निरुत्तर झालो। मग गोसावी म्हणती, ते तुम्हा जाणत असा की, गोसावी म्हणत, तुम्ही विचार करा, तुम्हाला आठवते, त्याचं उत्तर तुम्ही जाणता, तुम्हाला येते, तुम्ही प्रयत्न करा। हे तुम्हा येत असे की, ते तुम्हाला येते। त्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते, तुम्ही विचार करा, कोशिश करा। तुमचे स्थळ ऐसे की, तुमचे स्थळ असे, तुमच्या मनात जे आहे ते बोला तुम्ही, तुम्हाला ते पूर्ण वाक्य मालूम आहे। आणि ते अति स्फूर्ती होय, आणि त्यांनी स्वामींनी असं म्हटल्याबरोबर त्याला स्फूर्ती होय। स्फूर्ती होय मग त्याला आठवण येत जाय, एकदम त्याला एकदम आठवण येत जाय। इथुलेनी तो एकात ये राहते अडी,
त्याला स्फूर्ती आली तो तडकानं सांगे हे असं नाही, असं येऊ नये ते येऊ असं. तू जे सांगितलं प्रश्नाचं उत्तर त्याचं हे उत्तर आहे. मग समोर त्याची गुंडी लटकत जाईल. हा सांगत जाय रे प्रश्न, मग त्या दुसऱ्याचं गाडं लटकत जाय. ए राहते अडी यानं म्हटलं तो दुसऱ्याचं लटकत जाय काम. तो विचार करे आता मी काय उत्तर देऊ. ते स्थळ निवनी होय आणि गोसावी घेती गोसावी म्हणती हे तुम्ही जाणत असा की. मग आता स्वामी त्याची बाजू घेत, तो स्वामीकडे पाहत. मग स्वामी म्हणत तुम्ही ते जाणताय, तुम्हाला ते उत्तर मालूम आहे, तुम्ही म्हणा, विचार करा, बोला. आणि गोसावी घेती गोसावी म्हणती ते तुम्हा जाणत असा की. विचार करा, तुम्हाला सर्व येते ते, तुम्ही फक्त प्रयत्न करा, तुम्हाला ॲटोमॅटिक आठवेल, तुम्ही ते म्हणा. ते तुम्हा येत असे की, ते तुम्हाला पूर्ण आठवते, तुम्ही फक्त प्रयत्न करा, म्हणा. आणि ते अति स्फूर्ती होय ऐसा एरो राहते अडी. जसं पहिल्या वेळेला झालं तसंच यायला आहे. हा तडकन त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगून दे, हे असं असं अशानं असं 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 आहे. ए राहते अडी. मग अजून त्याची गाडी लटकत जाय की यानं कसं, यानं एवढं अवघड प्रश्नाचं उत्तर कसं काय दिलं, यानं कमालची गोष्ट आहे. आणि मला प्रश्न असा विचारला की मलाच येऊन नाही राहिलं. मग तो बी विचार करे, तो आणखी स्वामीच्या तोंडाकडे पाहे. सर्वज्ञ म्हणे तिले तुम्हा उभयो जाओ ऐसा गोसावी उभयासी जेत दिदले मग ते तोनी बीजे केले. असं चालू राहिलं. याचं लटकलं की हा स्वामीकडे पाहे, तो उत्तर दे. त्याचं लटकलं तो स्वामीकडे पाहे, तोही उत्तर दे. म्हणजे दोघंही समसमांतर झालं. अशा तऱ्हेनं स्वामींना जे त्यांनी सभाध्यक्ष केलं होतं. तुम्हा उभया जेयो, म्हणजे तुम्हा दोघांना, तुम्ही दोघंही विजयी झाले. ऐसा गोसावी उभयांशी दैत्य दिदले. म्हणजे अशा प्रकारे स्वामींनी त्या दोघांना बी विजयी घोषित केलं की बा तुम्ही दोघेही विजयी झाले, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. अशा तऱ्हेने त्या दोन्ही संन्यासांना विजय घोषित केलं आणि स्वामी तिथून समोर निघून गेले. अशा तऱ्हे 71 नंबरची विडा इथं आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 72. पराजित मठपती प्रतिष्ठा. पराजित मठपती प्रतिष्ठा म्हणजे जो पराजित झाला, काय पराजित मठपती प्रतिष्ठा म्हणजे पराजित शिष्याला मठाचा मुख्य घोषित करणे. म्हणजे जो पराजित झाला त्यालाच त्या मठाचा मुख्य अधिकारी, जसं आपण म्हणतो अधिकरण आहेत, महंत आहेत, तसं त्या मठाचा अधिकारी त्याला नियुक्त करणे. मढी एक संन्यासी होते तयाचे दोघे शिष्य एकू त्याची सेवा श्रुतिका करी एकू पडण्याचा अभ्यासू करी. एक संन्यासी होता, त्याच्या मठामध्ये 2 शिष्य होते. तर एक शिष्य जो होता, बोले आवाज त्यांना कोले बोले, एक शिष्य जो होता तो फक्त आपल्या गुरुची सेवादास्य करायचा. एक फक्त सेवादास्य होता आणि दुसरा जो होता तो फक्त अभ्यास करायचा. वाचन पठन गीता पाठ अशीन नशीन ते पोथी वाचणे, सर्व अभ्यास करणे, तो अभ्यास करत होता. बहुता एका दिसा ते संन्यासी सरले. असं करता करता जो वाचन पठन करणारा जो सर्वात हुशार होता तो काही कामानिमित्तानं गावला गेला. तो गावला गेला असताना योगा प्रसंगानं जो सेवादास्य करणारा होता तो आपल्या गुरुजवळ होता आणि जो अभ्यास पठन करणारा होता तो काही कामानिमित्तानं त्याच्या मार्गाच्या म्हणा, मठाच्या म्हणा किंवा काही अन्य कोणतंही असेल XYZ, त्या कामानिमित्त तो बाहेरगावी जायला होता. त्याच योगा प्रसंगानं
त्यांचे जे गुरु होते ते सरले. तिथं मग तो एकटाच होता. बहुता एका दिवशी ते संन्यासी सरले, म्हणजे एका दिवशी ते संन्यासी वारले. ऐसा दोघा शिक्षा भांडण लागले. एकू म्हणे हा मडू पुस्तके माझी, एकू म्हणे ती अशी पुस्तके वाचती ते याचा मडू पुस्तके. मग तो आला, दोघांचे भांडणं लागले. एक म्हणते हा मठ आणि हे वया पुस्तकं पोथी पुराण असं ते सर्व माझं. दुसरा मध्ये नाही, ज्याला याचं ज्ञान असेल, जो वाचन पठण करत असेल, हे बी त्याचं मठ बी त्याचा, तो संचालक. ऐसा सभा केली. पण दोघांचं भांडण आता तंटा मिटवायचा. मग जे पंच असतात त्यांना बोलावून तिथं सभा नियोजित केली की बा याचा तर दोघांचा शिष्याचा वाळा निवाळा आपल्याला करायचा. सभे पुढा सांगितले सभा म्हणितले, जैत्याशी पुस्तके वाचजी ते याचा मडू हो. सभा बसली, 5 पंच बसले. 5 पंच बसल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. दोन्ही बाजू ऐकल्या. त्याला विचारलं तो काय करत होता. त्याला सांगलं सेवादास्य वगैरे मी करत होतो. त्याला म्हणून हे पोथी पुराण आणि मठ माझा झाला पाहिजे, मी इथला मुख्य झालो पाहिजे. दुसऱ्यानं सांगलं ज्याला काही समजत नाही, सर्व पोथी पुराण सर्व अभ्यास मी जाणतो, म्हणून या मठाधिष्ठित मी झालो पाहिजे आणि इथला मुख्य मला डिक्लेअर केलं गेलं पाहिजे. म्हणून पुस्तके आणली, जे अशी पुस्तके वाचती ते याचा मडू होय. आता ते सभेत जे 5 पंच बसले होते, मग त्यानं निर्णय दिला की आता काय करायचं. मग हुशार माणूस पाहिजे, मठ चालवणारा हुशार माणूस पाहिजे. मग हे पोथी पुराण वगैरे ज्याला येत असेल, ज्याला अवगत आहे, जो वाचू शकते, तोच या मठाचा मालक होईल, तो तिथला इन्चार्ज होईल, असं सभाध्यक्षानं ठरवलं. जे याशी पुस्तके वाचती ते याचा मडू हो. मग ज्याले हे पोथी पुराण सर्व जाणते, ज्ञान जाणते, त्याचा हा राजमठ होऊन जाईल. म्हणून पुस्तके आणली ते पुढं, जे पडो नेनजी ते याचा हाती दिदली. असं म्हणून मग हे पोथी पुराण आणलं. ज्याला वाचता येत नव्हतं त्याच्या हातात दिले. तव ते अशी न वचती, त्याच्या हाती दिलं पोथी पुराण. त्याला मालूमच नव्हतं, नॉलेजच नव्हतं, तो वाचूच शकला नाही, त्याला वाचता आलं नाही. मग एराचा हाती दिदले. मग ते पोथी उचलली, जो दुसरा होता, एरा म्हणजे दुसरा, एराच्या हाती दिदले, मग दुसरा जो होता त्याच्या हाती दिले, बा हे तू आता ट्राय कर. ते या वाचली तुले नि मडू पुस्तके ते अशी दिदली एर दवडिले. मग त्याच्या हातात आल्यावर मग त्यानं तो अभ्यासूच होता ना, त्यानं तळ तो अभ्यास वाचून दाखवला. मग पंचाने निर्णय घेतला की नाही, तू अवगत आहे, तू ज्ञानी पुरुष आहे, तुले ज्ञान आहे, तू वाचू पडू शकतं, म्हणून या राजमठाचा मालक तूच होशील. इथला तू पीठाधिष्ठित, तिथला संचालक त्याला बनवलं. आणि जो दुसरा होता त्याला गावाच्या बाहेर हकलून दिलं. तू जाय, तू काही काम नाही. तुम्ही ना दोघांनी ठराव घेतला ना, मग 5 पंचा जो निर्णय, तो निर्णय तो या मठात काहीच नाही, तू इथून भाऊ. त्याला तिथून बघून दिला. ते या गावाशी गोसावी बीजे केले. अचानक त्या गावामध्ये सर्वज्ञ येऊन पोहोचले. वृक्षातळी गोसावी यांशी आसन झाले. तर गावाच्या बाहेर नदीच्या काठी एक पिंपळाच्या झाडाखाली स्वामींचं आसन झालं. तिथं ते विराजमान होते. तव ते तेथं आले, दंडवते केली, श्रीचरणा लागले, मग सांगो लागले. मग तो संन्यासी तिथं गेला, शिष्य, आणि स्वामींना जसं पाहिलं, स्वामींना श्रीचरणा लागला, दंडोत केले, आणि जो काही अगोदर जो काही
घटना घडली होती त्याचा पूर्ण निरोप त्यांनी स्वामींना सांगितला की बा असं असं घडलं, याप्रमाणे जे काही घडलं ते पूर्ण त्यानं सविस्तर सांगितलं. मग सर्वांना म्हणितले, यांनी पूर्ण वृत्तांत सांगितला, बा असा असा वृत्तांत आमचा घडला, त्याच्यामुळे त्याला पीठाधिष्ठित करण्यात आलं आणि मला गावाच्या बाहेर हकलून दिलं. सर्वज्ञे म्हणितले, तुझे स्थळी जिथे असे मा, तीही म्हणितले जी जी मी वाचू नेने. सर्वज्ञ म्हणितले, तुझे स्थळी जिथे असे मा. सर्वज्ञ म्हणत, तुझ्या ठिकाणी जीत आहे, तूच जिंकायला पाहिजे होतं, तूच जिंकायला पाहिजे, कारण तू तुझ्या गुरुची सेवा दास्यत्व केलं, पण तुलेच जिंकायला पाहिजे, तुला विजय करायला पाहिजे. तीही म्हणितले जी जी मी वाचू नेने. मग तो म्हणाला, स्वामी राया, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला लिहिता वाचता येत नाही आणि त्या सभेत मला वाचता आलं नाही, म्हणून मी निरुत्तर झालो, म्हणून मला तिथून हाकलून दिलं. सर्वज्ञे म्हणितले, तुम्ही सभा करा, वाचू दिगा आणि वाचेल. मग तेही सभा केली. स्वामींनी सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही परत गावात जा, ते 5 पंच आहे, त्या 5 पंचांना भेटा, त्यांना सांगा काहीतरी चूकभूल झाली आहे, तुम्ही पुन्हा सभा घ्या, तुम्ही पुन्हा सभा घ्या. आता हा दुसरा जो होता याचं गर्वाचं खाली होतं, याला मालूम होतं मी तर 30 मार्क आहे, मी वाचू शकतो, सर्वच करू शकतो. यानं हा बिलकुल तयार आहे, चला बोला. यानं मागचा पाय न घेता अजून पुढे सरकला, बोला पुढारीला बोलावा, डबल सभा घेऊ, होऊन जाऊ द्या डबल, याच्या मनाची याची अरमान पुरी होऊ द्या. डबल सभा बोलावली, पुस्तके आणली हाती दिदले, वाचू लागले इथुलेनी एकी टाळी पिटली. तर ज्याला वाचता लिहिता येत नव्हतं, पहिल्यासारखं पहिली जशी सभा झाली, धरलेन दिलं त्याच्या हातात दिलं, खडखड 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 त्यानं सुरू केलं. बिलकुल जसा वाचायला लागला, लोकांना टाळ्या वाजवणं सुरू केल्या, लोकांना टाळ्या वाजवून सुरू केल्या. मढू पुस्तके ते अशी दिदले, एर दौडिले, मग ते गोसावी अंशी आरोगण देती. मग त्याला पीठाधिष्ठित बनवलं होतं त्याला बाजूला केलं, आणि जो निरुत्तर होईल होता त्याला पीठाधिष्ठित बनवलं, त्या मार्गाचा संचालक बनवलं मठाचा. मग ते मग पुस्तके ते याची दिदली, दौडिले, पुस्तकं विस्तकं पोथी पुराण सर्व अशी ते मठात जे होतं ते त्याच्या ताब्यात दिलं, त्याला मठाचा मुख्य बनवला, आणि ज्याला पहिले बनवलं होतं त्याला हकलून दिलं गावाच्या बाहेर, त्याला हकलून दिलं. मग ते गोसाव्यांशी आरोगण देती, ओठ्यावरी पौड होय, मग गोसावी बीजे करू निगती. मग तो जो होता दुसरा, तो बिचारा गावाच्या बाहेर गेला, ओठ्यावर स्वामी बसेल होते, त्यांना रोज आरोगणा आणून द्यायचा, भिक्षा आणून द्यायचा, स्वामी आरोगणा करायचे, तिथं बसायचे. ते गोसाव्यांशी बीजे करून देती. मग त्या गावातले लोक जे आहे ते स्वामींना जाऊ देत नव्हते, स्वामी जायला लागले, स्वामी जाऊ देत नव्हते. सर्वज्ञे म्हणितले, बाई हे तयासी भांडोनी निघाले. तर सर्वज्ञ म्हणाले, बाई तर आम्ही ज्यावेळेस निघालो तर या गाववाल्या लोकांनी आम्हाला जायची मनाई केली, जायची मनाई केली, तर आम्ही त्यांच्यासोबत झगडा केला, त्यांच्यासोबत झगडा केला आणि तिथून निघून गेलो. या लीळा चरित्रामध्ये एवढंच वर्णन दिलं आहे की तिथून स्वामी भांडण करून तिथून निघून गेले. पण दुसरा चरित्रकार काय म्हणते, त्या दुसऱ्याला हाकलून दिले, त्या गावात गोसावी आगमन झाले. एक संन्यासी दिग्विज करीत, एक संन्याशांना शास्त्र चर्चेमध्ये हरवणं जयपत्र मिळवित. म्हणजे एका संन्यासाला भागून दिलं आणि दुसऱ्याला विजयी घोषित केलं.
एका गावाला आला. काय तो दिग्विजय जो आहे, म्हणजे जो हारला तो एका गावात गेला. हे या लीळा चरित्रात नाही आहे, हे दुसऱ्या भाष्यकाराने लिहिलं आहे. ही लीळा इथं आटोपली 71 नंबरची, पण हे सप्लिमेंटरी दुसरी आहे की तो जो हारला होता तो दुसऱ्या गावात गेला. दुसऱ्या गावात गेला, एक संन्यासी दिग्विजय करीत, म्हणजे जो हारला तो दुसऱ्या गावात गेला. इतर संन्याशांना शास्त्रचर्चेमध्ये हरवून जयपत्र मिळवले. त्या गावात गेला तर त्या गावात जे कोणी संन्यासी होते त्यांच्यासोबत चर्चासत्र केलं आणि त्यांना हरवलं. तर गावातली संन्यासी चर्चा झाली, त्याला हरवलं. त्याचे मठाधिष्ठित व पुस्तके त्याला मिळाली. त्या दुसऱ्या गावचे होते, त्याचे पुस्तकं आणि मठ त्या दुसऱ्याला भेटला. त्याचा धाना मळा वाडा इनाम हे सर्व त्याला मिळाले. तर त्या मठाचं जे होतं घाना मळा वाडा इनाम जे काही प्रॉपर्टी असेल, जंगम प्रॉपर्टी असेल, ते पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावानं झाली आणि तो तिथल्या मठाचा संचालक झाला. मग गावाच्या संन्याशांनी गोसावी यांना विनंती केली. मग गावातले जे संन्यासी होते त्यांनी गोसावी यांना विनंती केली, आमचे मठापद गेले, ग्रंथसंपदा गेली, असे दुःख पूर्वक सांगितले. मग ते लोक स्वामीकडे गेले. स्वामींना सांगलं, पहा आता आमचं गाव होतं, आमच्या गावात जे काही होतं तो बाहेरून गावून आला, त्याने यायले चर्चासत्र केलं, हे सगळे आमच्या गावातले संन्यासी हारले. आता आमच्या जो काहीच नाही राहिलं, ना मठ राहिला ना मठाधिष्ठित राहिला, तो बी बाहेरच्या गावचा आहे, आणि जंगम मालमत्ता जे होती ते बी त्याच्या नावानं झाली. ते असं स्वामीसमोर दुःख खूप करायला लागले. गोसावी यांनी परत चर्चा करायला लावली. स्वामींनी काय केलं, त्या दोघांनी अजून परत चर्चेने बोलावले. पुन्हा त्यांनी गावाच्या संन्याशांना निरुत्तर केले. तो जो संन्यासी होता, गावातले लोक म्हणत ना यानं असं असं केलं, तर स्वामी म्हणत पुन्हा एक वेळ चर्चासत्र घेऊ, आणि सभाध्यक्ष स्वामी ठरले. आणि त्या गावातले जे संन्यासी आणि हा एकटा बादशाह याची तिथं परीक्षा झाली. तर त्यानं काय केलं, ते गावातले जे संन्यासी सरैले निरुत्तर केलं, सरैले हरवलं. गावच्या संन्याशाला म्हणाले, हे असे म्हणतात की हे ऐकल्यावर त्यांना अपूर्व स्फूर्ती येईल. अशा प्रकारे गावच्या संन्याशांनी त्याला मग ज्या टाईमला ते हारले तर स्वामी त्याला काय म्हणतात, हे असं कसं म्हणता तुम्ही, हे शक्यच नाही. हे ऐकल्यावर त्यांना अपूर्व स्फूर्ती झाली. तर जसं स्वामीनं म्हटलं, असं कसं म्हणता तुम्ही, येत नाही, काय गोष्ट करता, तुम्हाला येत नाही, अरे सोडा, प्रयत्न करा, म्हणून दाखवा फक्त. असं म्हटल्यावर त्या गावातले संन्यासी लोक त्याला स्फूर्ती आली. आणि त्यानं जे 2 वेळ हारले होते ते खडी गंमत, हे फुल पॉवरमध्ये आले आणि याने तळ आपला अभ्यास सांगितला. आणि तो जो होता बाहेरच्या गावातून येईल त्याला पराजय केला, त्याला हरवलं. मग त्यांचे मठाधिष्ठित ग्रंथसंपदा सर्व यांना परत मिळालं व त्या संन्याशांनी आपला ओटा गोसावी यांना बसण्यासाठी दिला. दररोज गोसावी तिथं आरोग्य करू. मग ते गावातले जे संन्यासी आहे, अशा प्रकारे त्यांच्या गावातलं जे पूर्ण गेलं होतं ते त्यांना संन्याशांना वापस भेटलं. मग त्यांनी गावात ओटा होता, त्या ओट्यावर स्वामींना आरोग्याला द्यायचे, दररोज स्वामींना भोजन द्यायचे, आणि स्वामी तिथं मुक्काम केलं. स्वामींनी तिथं काही दिवस विश्रांती केली. हे 2 लेखकाचे 2 मत आहेत. इथून आपली लीळा क्रमांक 72 संपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 73, मार्गी अधिकार्या भेटी. रस्त्यानं चालत असताना, मार्गाने जात असताना, अधिकारी म्हणजे प्रधान म्हणा, राजा म्हणा, तिथला मुख्य म्हणा, त्याच्याशी भेटगाठ होणे. एकी गावी गोसावी यांची वस्ती झाली.
गोसावी पाणी पात्राशी बीजे केले. मा पाणी पात्र झाले गोसावी यांचा श्री करी पाणी पात्र. गोसावी बाहेरी गंगेशी बीजे करीत होते. एका गावात स्वामी गेले, त्यांचं मुक्काम झालं. मुक्काम झाल्यानंतर त्यांनी गोसावी यांनी गावात गेले, भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून भिक्षा घेतल्यानंतर ती भिक्षा घेऊन गावाच्या बाहेर गंगेच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. मा पाणी पात्र झाले गोसावी या श्री करी पाणी पात्र. गोसावी गावाबाहेर गंगेशी बीजे केले. म्हणजे त्यांनी भिक्षा मागून भिक्षा पात्र हातात घेतलं आणि गावाच्या बाहेर जी गंगा नदी होती त्या नदीच्या पात्रावर जायसाठी स्वामी निघाले. तव मार्गी अधिकारी या गाव रिगाव्या मार्गे जातो होता. तर स्वामी इकडून नदीकडे चालले. समोरून अधिकारी म्हणजे राजा म्हणा, प्रधान म्हणा, तर समोरून तो प्रधान येत होता. तर त्याचे पहारेकरी जे होते ते समोर होते. पहारेकरी समोर आणि त्याच्या मागे त्याची पालखी, ते पालखी मागे आणि ते येऊन राहिले. तव मार्गी अधिकारी गाव रिगाव्या मार्गे जातो होता. हे गावाच्या बाहेर जात होते स्वामी नदी काठावर आणि ते बाहेरून गावात जात होते. कोण? तो प्रधान. आणि त्याचे समोर सरे पहारेकरी होते. समोर रस्ता मोकळा करायले आणि मागे याची पालखी होती आणि पालखीच्या मागे आणखी सैनिक पुरे. ते राऊत पाईक पुढे येत होते. त्याचे जे सैन्य होतं, सैन्य आणि पहारेकरी जे होते, काही पुढे होते काही मागे होते. तर ते समोर जात होते पहारेकरी. तव ते याचिनी एके राऊत पाईके गोसावी अंते भाले याचिया बुडिया करुणे लोटिले. स्वामी तिकून येऊन राहिले, त्याचे पहारेकरी समोर. हा पहारेकरी त्याला काय म्हणजे आपलाच माल राहते. त्याच्या हातात भाला होता. तर जसे स्वामी येऊन राहिले त्याने त्या भाल्याच्या अणीनं स्वामीला ढुस्सा दिला आणि त्याला बाहेर लोटलं, रस्त्याच्या बाजूला केलं. काय? भाल्याची या बुडिया म्हणजे भाल्याच्या टोकानं. बुडिया करुणी लोटिले. तर त्या भाल्याचं जे नोक असते समोरचं, त्या नोकनं असं धरलं आणि स्वामीला लोटून दिलं, रस्त्याच्या बाजूला केलं. तेने करुणे श्रीकरीचे पाणी पात्र सांडिले. तर यानं जे भाल्याचं टोक लावलं आणि स्वामीने लोटून दिलं आणि रोडच्या बाजूला केलं, त्यानं काय झालं, स्वामींचा तोल गेला आणि स्वामीच्या हातात जे भिक्षापात्र होतं ते जमिनीवर भिक्षा खाली पडली. ती भिक्षा जमिनीवर खाली पडली. मग ते याची गोसावी आसनी बैसोनी येरी श्री करे दोन देशी पाणी पात्र धरिले. स्वामींनी डाव्या हाताच्या बगलीमध्ये, स्वामींनी डाव्या हाताच्या बगलीमध्ये ते पाणी पात्र धरलं. तव मागिला कडून तो उजवेने श्री करे भुईशी सीते वेचिली. म्हणजे डाव्या हाताच्या बगलीमध्ये ते पाणी पात्र ठेवलं. म्हणजे त्या टाईमला कोणतं भांडं होतं की झोडी होती काय होती ते आपण सांगू शकत नाही. तर जे बी होतं ते त्यांनी डाव्या हाताच्या असं कुशीमध्ये ठेवलं आणि खाली बसले. आणि खाली बसून उक्कड आसन बसले, म्हणजे आपण असं बसतो ना तसे बसले. आणि उजव्या हातानं ती जे भिक्षा भुईवर जमिनीवर सांडली होती त्याचा एक एक कण निवडायला लागले. डाव्या हाताच्या काखीत पाणी पात्र म्हणजे भिक्षाचं पात्र आणि उजव्या हातानं एक एक दाना तो निवडायला लागले जमिनीवरचा. तो मागिला कडून तो अधिकारी आला. तर स्वामी आपल्या उजव्या हातानं ते जमिनीवर पडलेलं तसं जे काही असेल अन्न धान्य, समजा आपण एक उदाहरण भात समजा, तर ते असं एक एक शीत स्वामी उचलून राहील. ते
तव मागिला कडोनी तो अधिकारी आला. तर स्वामी ते भिक्षा जमा करत असताना तो जो प्रधान होता अधिकारी तो मागच्या दिशेनं आला. तव तेने गोसावी आणते सीते वेचिता देखोनी दांडी खालूती उडी घातली. तर त्यांनी जसं पाहिलं की स्वामीराज भिक्षेचं अन्न सांडलेलं आहे ते आपल्या उजव्या हातानं एक एक वेचून राहिलं, ते पाहतात जशी पालखी जवळ आली त्यांना आवनाईन तावने धडकनं तिथून खाली कुदी घेतली. पालखीतून खाली एकदम कुदला. खाली कुदला, दंडवत घातले श्री चरणास लागला. पालखीतून खाली कुदल्याबरोबर दंडवत घातले, स्वामींच्या श्रीचरणावर लागला. मग म्हणितले हे काही रे पापी हो, हे कवने केले रे. मग आपल्या संन्यासाईली म्हणते अरे अय पापी हो, चांडाळा हो, हे कोणं केलं असं? तुम्हाला कोणं सांगितलं होतं असा धक्का मारायचा? अशी परिस्थिती कोणं सांगलं होतं तुम्हाला? गोसावी आणते कैसे लोटिले. कोणं धक्का मारला गोसाव्यांना? कोणं पाडलं यांना खाली? विचार करू लागला. गोसावी आणते विनवू लागला. मग आपल्या सैन्याला दाढदपट केली, म्हटलं विचारलं, आणि दाढदपट केल्यानंतर आपल्या संन्यासाला विचारायला लागला हे कोणं केलं, काय केलं, कसं केलं. मग कोणी काही बोले ना, राजापुढे प्रजाची काही चालत नाही ना. मग त्यानं स्वामींना विनंती केली. गोसावी आणते विनवू लागला. स्वामींनी त्याने विनंती केली, हे असो दिजोजी, हे असू द्या, आता जे झालं ते झालं, हे राहू द्या. गोसावी माझी बिडारा आरोग्याने बीजे करावे जी. काय सांगितलं त्याला की जे झालं ते झालं, हे राहू द्या, आता तुम्ही माझ्या तंबूमध्ये माझ्या बिडारावर जेवण करायला तुम्ही चाला. गोसावी ते याची विनवणी न स्वीकारती. काय? गोसावी यांनी त्यांची विनंती स्वीकार केली नाही. मग तो सीते वेचू लागला. स्वामींनी म्हटलं नाही, आम्ही येणार नाही. मग तो स्वामींना सीत वेचू लागला. जे पडलेले होते स्वामी वेचत होते त्याने स्वामींना मदत करणं सुरू केली. सीते वेचली श्रीकरी ओळखविली. ते पूर्ण खाली भिक्षा जे पडलेली होती त्यानं जमा केली आणि स्वामींच्या हातात दिली. मग तो गोसावी यांची दंडवत करून निघाला. हे झाल्यानंतर त्यानं स्वामींना श्रीचरणात दंडवत केला, श्रीचरणात लागला. मग गोसावी यांची आरोग्य झाली. तो निघून गेला. स्वामींना तिथं स्वामींनी जेवण केलं. मग तेथूनही बीजे केले. मग तिथून स्वामीराज समोर निघून गेले. अशा प्रकारे लीळा क्रमांक 73 आटोपली.